नमस्कार. नमस्कार. माझं नाव चेतना प्रदीप हरिहर आहे. माझा मुलगा जलमताच बोलत नव्हता, त्याला काही ऐकायला येत नव्हतं. तो म्हणजे स्वतः कसं निगडीत असतं माणूस, माझी दुनिया तशी त्याची दुनिया होती. 2 वर्षाचा झाला तरी त्याला काहीच कळत नव्हतं. गाडी आलेली कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. मी 4 ते 5 दवाखाने केले. डॉक्टर फक्त टेस्टला 2000-3000 घ्यायचे, पण औषध नव्हतं. त्याच्यानंतर 3-3.5 वर्षाचा झाला तरी औषध काय मला भेटलं नाही. मी त्याची लोणावळ्याला मनशक्ती केंद्र आहे, तिथे 1800 रुपयाची फक्त फी भरली. त्यांनी टेस्ट केलं, त्यांनी सांगितलं की त्याला मेन पॉवर जास्त आहे. आता ही मेन पॉवर जास्त असल्यामुळे काय करणं शक्यच नव्हतं आम्हाला. आता करायचं काय? मासेत आमच्या जवळच्या काकू, खराडे काकू, त्यांनी सांगितलं आयुर्वेदिक औषध आहे, तिथे तुम्ही त्याला घेऊन जा. मग मी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी फक्त त्याची नाडी परीक्षण केले. डॉक्टर म्हणले महिनाभर आपण बघूया त्याला. महिनाभराच्या आत माझा मुलगा इतका छान रिझल्ट आला की तो झोपला नव्हता. रात्रीचा उठायचा, बाहेर जायची मला भीती वाटायची की तो दरवाजा उघडून बाहेर जाईल का काय असं. मला 3 वर्ष अजिबात झोप नव्हती, पण मी एका महिन्यातच मला इतकी छान झोप लागली आणि माझा मुलगा जागेवर शांत बसायला लागला, झोपायला लागला आणि बोलायला लागला. आणि 3-3.5 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा तो मला आई बोलला. आणि मी नेहमी सरांना रिझल्टच सांगते, पण आज रिझल्ट मी सोबत घेऊन आलेली आहे. माझा मुलगा माझ्या सोबत आलेला आहे. तुझं नाव सांग. माझे नाव वेदांत प्रदीप हरिहर. What is your name? My name is Vedant Pradeep Hariher. Your name? Doctor name? Bilokar sir. नमस्कार. नमस्कार. माझे नाव वेदांत प्रदीप हरिहर. त्याला अजिबात काहीच बोलता येत नव्हतं. तो आता 1 नाही 3 लँग्वेज बोलतो. मराठी बोलतो, इंग्लिश बोलतो, हिंदी सुद्धा बोलतो. हा जो मुलगा आहे, ह्या मुलाची बरेच ठिकाणी ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरांनी सांगितलेलं की ह्याला इलाज होऊ शकत नाही, त्याच्या ब्रेनवरती एवढा स्ट्रोक बसलेला आहे की त्याचं 15 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्याचं ऑपरेशन करू शकत नाही. मग ते सहज आल्यानंतर आपण चेकअप केल्यानंतर त्यांना सांगितलं की आयुर्वेदाची ताकद आहे. आयुर्वेदाची ताकद, त्याला वयाची मर्यादा नसते. आयुर्वेदाला वयाची मर्यादा आहे का? नाही. बघा, 2-3 महिन्यामध्ये हा मुलगाला बोललेलं कळत नव्हतं की त्याची स्मरणशक्ती एवढी वाढली. तो इंग्लिश मध्ये बोलायला लागला, हिंदी मध्ये बोलायला लागला, मराठीमध्ये बोलायला लागला. ह्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट काय पाहिजे?